Okay, good afternoon to all. Today we are going to start a new unit, that is the phase diagrams. So this unit is very important and very new to all of you. No terms in this unit are known to you before the study, because in most of the chapters we know something before learning that unit, but in this unit everything is new for you, so you must concentrate on my lecture, and this study of this unit will be very useful for you for further studies, or when you will go to the higher studies. So this chapter will help you in a number of ways. So the phase diagrams, this is the very new chapter, and the ideas in this chapter or unit are very new one for you, and it is the very important subject in the field of physics, or generally in the field of material science. So before studying the phase diagrams, the preliminary things or the terminology of this unit should be known to us. So we will see what are the basic terms we will use in this chapter or in this unit. We will see the basic terms used in this chapter. So if once you are familiar with these basic terms, you can easily understand the further topics. Here you try to understand only the key ideas, because the topic is very vast. A large number of books are available on the phase diagrams, and the book pages contains the pages from 100 pages to the 1000 pages. So very big large volume books are available in the market. But to understand these phase diagrams, the basic, I am going to teach you the basic things which you should know to understand the phase diagram, because we will not be expertise in all the phase diagrams. जसं आपल्याला, आपण एका सिव्हिल इंजिनियर असतो, त्या सिव्हिल इंजिनियरला आपण एक प्लॅन काढून देतो, प्लॅन काढतो तो, आणि तो जो प्लॅन आहे, इंजिनियरने काढलेला प्लॅन आहे, तो जर प्रत्येकाला रीड करता आला तर जो रीड करू शकेल तो कन्स्ट्रक्शन करू शकतो. तर जनरली इंजिनियर काय करतात की प्लॅन आपल्याला देऊन टाकतात, आणि आपण मग अशा व्यक्तींची हेल्प घेतो की ज्याला तो प्लॅन समजतो, तो रीड करू शकतो, आणि आपण त्याप्रमाणे आपल्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करून घेतो. तर आपल्याला बेसिक काय आहे, म्हणजे आपण समजा आता बेसिक टू टेक्निकल पर्सन असे जर आपण मुवमेंट म्हटले, जर आपण इंजिनिअरिंग पर्पज थ्रू आपण वी आर द फिजिक्स स्टुडंट्स, बरोबर, तर आपलं फिजिक्स स्टुडंटचं काम काय आहे की एखाद्या सिस्टमसाठी आपण एक फेज डायग्राम म्हणजे एक प्लॅन तयार करायचा, आणि तो प्लॅन आपण एखाद्या टेक्निकल माणसाला द्यायचा की बाबा हा मी या अमुक सिस्टमसाठी फेज डायग्राम तयार केलेली आहे, हिचा उपयोग तुम्हाला कसा करायचा, यू डिसाइड इट. जर त्याला ती फेज डायग्राम रीड करता येत असेल तर ही विल मेक द व्हेरी ब्युटिफुल यूज ऑफ दॅट फेज डायग्राम. तर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. हाऊ टू कन्स्ट्रक्ट द फेज डायग्राम, महत्वाचा भाग आहे की हाऊ टू कन्स्ट्रक्ट द फेज डायग्राम, आणि सेकंडली हाऊ टू रीड द फेज डायग्राम. हाऊ टू कन्स्ट्रक्ट द फेज डायग्राम अँड हाऊ टू रीड द फेज डायग्राम. आता बेसिकली आता वी आर द फिजिक्स स्टुडंट्स, जर आपल्याला फेज डायग्राम कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर वी विल रिक्वायर ए व्हेरी बिग सॉफिस्टिकेटेड लॅबोरेटरीज. आपल्याला फार मोठ्या सॉफिस्टिकेटेड लॅबोरेटरीज लागतील. तर त्याच्यामुळे ते आपल्याला, जर तुम्ही रिसर्च वगैरे मध्ये गेलात तर ते इट इज पॉसिबल. पण ऍटलिस्ट आता ऍज अ फिजिक्स स्टुडंट जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला फेज डायग्राम तुम्हाला दिली तर ती फेज डायग्राम तुम्हाला रीड करता आली पाहिजे. हा एक मकसद या चॅप्टर मध्ये मला तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला व्हॉट आर द बेसिक थिंग्स वी विल रिक्वायर फॉर दिस चॅप्टर, म्हणजे बेसिक युनिट्स किंवा आपल्या बेसिक टर्म्स आपल्याला काय काय लागणार आहेत या चॅप्टरच्या अंडरस्टँडिंगसाठी. तुम्ही लक्षपूर्वक ऐका की बेसिक टर्म्स जर तुमच्या एकदा ते लक्षात आल्या तर तुम्ही कितीही पुढचे डिफिकल्ट टॉपिक असतील तर ते तुम्ही सहज अंडरस्टँड करू शकणार, बरोबर. तर लेट अलाउ मी टू शेअर द स्क्रीन. मी स्क्रीन शेअर करतोय तुमच्याशी. दिसतोय स्क्रीन माझा?
तर आपलं युनिटचं नाव आहे फेज डायग्राम. आपण पुढे बघणार आहे की व्हॉट इज द फेज डायग्राम, पण आपल्याला बेसिक टर्म्स किंवा टर्मिनॉलॉजी ऑफ द फेज डायग्राम हे आपल्याला पहिल्यांदा लर्न करून घ्यायचे आहे. तर पहिला जो वर्ड्स येतो या ठिकाणी तो कंपोनंट्स. काय येतोय? कंपोनंट. आता कंपोनंट्स कोणाला माहिती आहे? कंपोनंट्स आर प्युअर मेटल्स ऑर कंपाऊंड्स ऑफ विच एन अलॉय इज कंपोज्ड किंवा ऑफ विच द अलॉय इज मेड. अलॉय म्हणजे काय की 2-3 प्युअर कंपोनंट्स किंवा प्युअर एलिमेंट्स आपण मिक्स केले तर त्याचा अलॉय तयार होतं. बरोबर? त्याचं काय तयार होतं? अलॉय तयार होतं. सो कंपोनंट्स आर प्युअर मेटल्स किंवा कंपाऊंड्स, प्युअर मेटल्स किंवा कंपाऊंड्स ऑफ विच एन अलॉय इज कंपोज्ड. म्हणजे अलॉय ज्या एलिमेंट्सचं बनलेलं आहे त्यांना आपण त्या एलिमेंट्सला काय म्हणतो आपण? तर कंपोनंट्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? कंपोनंट्स. आता फॉर एक्झाम्पल ब्रास मेटल तुम्हाला माहिती आहे, ब्रास म्हणजे आपण पितळीची भांडी म्हणतो ब्रास. तर ब्रास इज एन अलॉय ऑफ कॉपर आणि झिंक. तर ब्रास कसं तयार केलं जातं? तर ते कॉपर आणि झिंकचं मिळून बनवलं जातं. मी मिक्सचर नाही म्हणणार. बघा, अलॉय आणि मिक्सचर याच्यामध्ये फरक आहे. बरोबर? अलॉय आणि मिक्सचर मध्ये फरक असतो. त्याच्यामुळे डोंट कन्फ्यूज विथ द अलॉय अँड मिक्सचर. बरोबर? तर अलॉय in alloy the two components are mixed together in such a way that they becomes homogeneous. Means they cannot be separated by the ordinary means. ते सहजासहजी आपल्याला सेपरेट करता येणार नाही. आता समजा तुम्ही पितळ घेतलं तर म्हणजे ब्रास, आणि ब्रास इज इन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. तर त्याच्यामधून तुम्हाला सहजासहजी कॉपर आणि झिंक सेपरेट करता येणार नाही. कोणाचा माईक चालू आहे? हॅलो सर, नीरजला जॉईन करा सर. नीरजला जॉईन करू असं? तो दिसत नाही माझ्या याच्यामध्ये. सर वेटिंग मध्ये आहे म्हणे तो. वेटिंग मध्ये आहे. एक मिनिट, तो मला दिसत नाही इथे वेटिंग मध्ये पण. ओके. आय एम सॉरी सर, लेट झालो. ते बाहेर गेलो होतो मम्मीला घेऊन जरा. ओके ओके ओके. नाही, मी मुद्दाम कॉल केला तुला, कारण काय आहे, हे महत्वाचं युनिट आहे बरं का, म्हणून तुला कॉल केला होता. ओके, ठीक आहे, चालेल. तर फेज डायग्राम्स मध्ये आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी आपण लर्न करतोय. तर पहिला, कारण विदाउट दिस टर्मिनॉलॉजी वी कॅनॉट अंडरस्टँड द फेज डायग्राम. आणि फेज डायग्राम्स दीज आर जस्ट लाईक ए ग्राफ्स, अँड वी हॅव टू अक्वायर द नॉलेज टू रीड दीज ग्राफ्स. आपण फिजिक्स मध्ये बरेचसे ग्राफ काढतो. तर एखाद्या हातामध्ये आपला रेडीमेड ग्राफ जर आला, तो ग्राफ आपल्याला रीड करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणते फिजिकल पॅरामीटर्स चेंज होत आहेत, काय होत आहेत, हे आपल्याला रीड करता आलं पाहिजे. तर ॲज अ फिजिक्स स्टुडंट वी हॅव टू डू 2 वर्क्स. एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक फेज डायग्राम्स कन्स्ट्रक्ट करता आली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेज डायग्राम आपल्याला रीड करता आली पाहिजे. बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्स्ट्रक्ट द फेज डायग्राम. आपण आपल्या घरी बसून फेज डायग्राम कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. सो टू कन्स्ट्रक्ट द फेज डायग्राम वी रिक्वायर्स ए बिग सोफिस्टिकेटेड लॅबोरेटरी. आपल्याला फार अशी अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी त्या ठिकाणी लागते. पण फॉर रीडिंग द फेज डायग्राम, आपल्याला जर फेज डायग्राम आपल्याला रीड करता असेल तर आपल्याला त्या वरून आपल्याला बरीचशी फिजिकल इन्फॉर्मेशन त्या फेज डायग्राम वरून आपल्याला आपल्या उपयोगाची काढता येते. म्हणून आपण वी विल लर्न बोथ द थिंग्स, हाऊ टू ड्रॉ द फेज डायग्राम अँड हाऊ टू रीड द फेज डायग्राम. वी विल सी ऑल दिस थिंग. आपल्याला हे सगळं अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे की बेसिक टर्मिनॉलॉजी जी वापरली जाते फेज डायग्राम्स मध्ये, ती टर्मिनॉलॉजी आपण या ठिकाणी आपण अंडरस्टँड करतोय सुरुवातीला. जर तुम्हाला ही टर्मिनॉलॉजी तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसली तर तुम्हाला कुठलीही फेज डायग्राम्स दिली तर ती फेज डायग्राम तुम्हाला इझिली रीड करता येईल, आणि त्याच्यातनं आपल्याला डिझायर्ड इन्फॉर्मेशन वी कॅन ड्रॉ फ्रॉम द फेज डायग्राम.
तर पहिली गोष्ट फेज डायग्राम मध्ये येते की कॉम्पोनंट्स. आता कॉम्पोनंट्स कोणाला म्हणायचं तर कॉम्पोनंट्स आर द प्युअर मेटल्स किंवा कंपाऊंड्स, प्युअर मेटल्स किंवा कंपाऊंड्स ऑफ विच एन अलॉय इज कंपोज्ड. म्हणजे आपण अलॉय जे बनवतो, अलॉय म्हणजे टू डिफरंट एलिमेंट्स आर mixed together in such a way that the mixture is homogeneous, and so that we cannot separate these two elements by the ordinary means. तर त्याला आपण अलॉय म्हणतो. अलॉय आणि मिक्सचर याच्यामध्ये फरक आहे. मिक्सचर मध्ये काय असतं की आपण दोन एलिमेंट्स सहज वेगळे करू शकतो. तसा अलॉय मध्ये दोन एलिमेंट्स किंवा जास्त एलिमेंट्स जर आपण त्याचं मिक्सचर केलं असेल तर दे कॅनॉट बी सेपरेटेड बाय इझी मीन्स. म्हणून कॉम्पोनंट्स आर द प्युअर मेटल्स. आता फॉर एक्झाम्पल ब्रास, आपण ब्रास म्हणजे आपल्या घरामध्ये पितळीची भांडी असतात त्याला आपण ब्रास म्हणतो. तर ते कसलं अलॉय आहे तर कॉपर आणि झिंकचा अलॉय आहे ते, बरोबर. तर याच्यामध्ये कॉपर आणि झिंकचा अलॉय म्हणजे ब्रास आहे. तर कॉपर आणि झिंक यांना आपण म्हणूया कॉम्पोनंट्स. कॉपर आणि झिंकला आपण काय म्हणूया कॉम्पोनंट्स. एवढं लक्षात घ्या की ब्रास इज एन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक, आणि म्हणून त्या सिस्टम मध्ये कॉम्पोनंट्स काय आले झिंक आणि कॉपर. दुसरे असतील समजा झिंक आणि निकेल असेल तर ते कॉम्पोनंट झाले. कॉपर आणि सिल्वर असेल तर ते वेगळे कॉम्पोनंट्स असतील. गोल्ड आणि सिल्वर असेल, गोल्ड आणि कॉपर असेल, जसं जसं आपण एलिमेंट्स टाकत जाणार तसतसे त्याचे कॉम्पोनंट्स ते बदलत जातील. तर कॉम्पोनंट्स आर द प्युअर मेटल्स, एवढं लक्षात घ्या. कॉम्पोनंट्स आर द प्युअर मेटल्स ऑर एलिमेंट्स. नंतर दुसरी जी टर्म आपल्याला करायची सिस्टीम. आता सिस्टीम म्हणजे काय की इट इज द स्पेसिफिक बॉडी ऑफ मटेरियल अंडर कन्सिडरेशन. इट इज, आता ही एक सायंटिफिक डेफिनेशन आपण म्हटली, पण एक साध्या शब्दामध्ये काय की आपण जे स्टडी करणार आहेत, बरोबर. आता समजा ब्रासचा आपण स्टडी करणार आहेत तर आपण ब्रास म्हणजे काय, इट इज अ सिस्टम ऑफ कॉपर आणि झिंक. तर ब्रास सिस्टम आपण एक त्याला आपण काय म्हणूया ती सिस्टम. म्हणजे इट इज द स्पेसिफिक बॉडी ऑफ मटेरियल अंडर कन्सिडरेशन. म्हणजे आपण जे मटेरियल आपण कन्सिडर करतोय त्याला आपण काय म्हणूया इट इज अ सिस्टम, बरोबर. म्हणजे कॉपर आणि झिंक, कॉपर आणि निकेल, गोल्ड अँड सिल्वर, तर या अशा वेगवेगळ्या सिस्टम्स आपल्याला मिळतील, बरोबर. सो इट इज अ स्पेसिफिक बॉडी ऑफ मटेरियल अंडर कन्सिडरेशन. तर आपण जी सिस्टम आपण जेही बॉडी आपण मटेरियल्स आपण जेही मटेरियल आपण अंडरस्टँड करणार आहेत किंवा त्याचा आपण अभ्यास करणार आहे त्याला आपण काय म्हणूया एक सिस्टम. or it is related with the series of possible alloy consisting of same components but without regard to the alloy composition. ही डेफिनेशन काही लक्षात घेऊ नका. इट इज अ स्पेसिफिक बॉडी ऑफ मटेरियल अंडर कन्सिडरेशन. आता बघा आयर्न आणि कार्बन, जर आपण आयर्न आणि कार्बन अलॉयचा स्टडी करत असेल त्याला आयर्न कार्बन सिस्टीम म्हणायची. समजा लेड आणि टीन चा अलॉयचा जर आपण स्टडी करत असेल तर त्याला आपण लेड आणि टीन सिस्टीम म्हणायची. तसं कॉपर आणि सिल्वरचा आपण स्टडी करत असतो तर त्याला कॉपर आणि सिल्वर सिस्टम म्हणायची किंवा कॉपर आणि निकल सिस्टम म्हणायची. तर असं जे मटेरियल आपल्या आपण स्टडी करणार आहोत त्या गोष्टीला म्हणायचं सिस्टम. आता पुढचा पार्ट आहे फेज. द थर्ड इम्पॉर्टंट टर्म इज द फेज. सो फेज इज a homogeneous portion of the system that has uniform physical and chemical characteristics. लक्षात घ्या, फेज म्हणजे काय, homogeneous portion of a system that has uniform physical and chemical characteristics. म्हणजे त्याचे फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स या सारखे असतील, म्हणजे होमोजिनियस पोर्शन काय याला आपण तसा होमोजिनियस पोर्शन. आता बघा कार्बन आणि ब्रास आपण तयार केलं कॉपर आणि झिंक वापरून, बरोबर. तर कॉपर आणि झिंक हे या ठिकाणी काय झाले, एक जीव झाले, होमोजिनियस झाले. कॉपर आणि झिंक काय झाले, होमोजिनियस. दे आर नॉट सेपरेट. ते सेपरेट आहेत का, नाही, दे आर नॉट सेपरेट, दे आर होमोजिनियस, बरोबर. ज्यावेळेला ते होमोजिनियस होतील तर त्यावेळेला त्याच्या फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय होतील, युनिफॉर्म होऊन जातील. कारण प्युअर कॉपरच्या फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स ह्या डिफरंट आहेत. प्युअर कॉपरच्या वेगळ्या, प्युअर झिंकच्या वेगळ्या. पण ज्यावेळेला याचा आपण होमोजिनियस सिस्टम तयार करू, होमोजिनियस अलॉय तयार करू, त्यावेळेला त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज काय होतील, ह्या युनिफॉर्म होतील, बरोबर. म्हणजे फेज इट इज ए फिजिकली डिस्टिंक्ट फ्रॉम अदर.
It is physically distinct from other phases, a chemically homogeneous and mechanically separable portion of a system. आता काय होतं, फिजिकली डिस्टिंक्ट फ्रॉम अदर फेजेस. याचा मी तुम्हाला उदाहरणासहित पटवून देऊ शकतो की आता आपण आईस आणि वॉटर घ्या. तर आईस हा एक होमोजिनियस पोर्शन आहे. आईस काय होमोजिनियस पोर्शन आहे, बट तो सॉलिड आहे. आईस काय, आईस इज मेड अप ऑफ वॉटर H2O, पण तो सॉलिड आहे. आणि वॉटर समजा लिक्विड आहे. तर आपण समजा एखाद्या पेल्यामध्ये वॉटर आणि आईस दोन गोष्टी जर ठेवल्या तर आईस इज अ सेपरेट फेज आणि वॉटर इज अ सेपरेट फेज. आईस इज अ सेपरेट फेज आणि वॉटर इज अ सेपरेट फेज. कारण काय की फिजिकली डिस्टिंक्ट झाले हे दोघं पार्ट, फिजिकली डिस्टिंक्ट फ्रॉम अदर फेजेस. म्हणजे वॉटर फेज इज अ लिक्विड आणि तुमचा आईस काय सॉलिड फेज आहे. बरोबर. तर इट इज अ फिजिकली डिस्टिंक्ट फ्रॉम अदर फेजेस, केमिकली होमोजिनियस आणि मेकॅनिकली सेपरेबल पोर्शन ऑफ ए सिस्टम. म्हणजे आपल्याला केमिकली होमोजिनियस, आता आपण वॉटर आईस घेतला तर केमिकली होमोजिनियस आहे, वॉटर घेतला तर केमिकली होमोजिनियस आहे, पण फिजिकली दे आर सेपरेबल. फिजिकली दे आर सेपरेबल. ज्यावेळेला ते दोघं सेपरेट करता येणार नाहीत त्यावेळेला त्याला सिंगल फेज म्हणायचं. ज्यावेळेला ते सेपरेट करता येतात सहजासहजी त्यावेळेला ते डिस्टिंक्ट फेजेस, फिजिकली डिफरंट आहेत. केमिकली होमोजिनियस असतील, बरोबर, मेकॅनिकली ते सेपरेट होऊ शकतात. सो इन अदर वर्ड्स, ए फेज इज अ स्ट्रक्चरली होमोजिनियस पोर्शन ऑफ द मॅटर. फेज इज अ स्ट्रक्चरली होमोजिनियस पोर्शन ऑफ द मॅटर. म्हणजे आपण आईस घेतला तर स्ट्रक्चरली होमोजिनियस आहे, वॉटर घेतला तर स्ट्रक्चरली होमोजिनियस आहे. म्हणजे in other words, phase is that part of material which is distinct from others in structure and composition. म्हणजे याचा अर्थ काय की phase is that part of material which is distinct from others in structure and composition. आता काही फेजेस हे स्ट्रक्चरने पण डिफरंट असतील आणि कंपोजिशनने पण डिफरंट असतील, पण काही फेजेस हे कंपोजिशन सेम असेल पण फेजेस डिफरंट असतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की वॉटर अँड आईस याच्यामध्ये दोन फिजिकली डिस्टिंक्ट पार्ट आहेत, वन इज सॉलिड वन इज लिक्विड, म्हणून ते सेपरेट फेजेस आहेत. पण जर आईस डिझॉल्व्ह झाला त्या वॉटरमध्ये तर तो सिंगल फेज तयार होईल. तसं आपण शुगरचं घेऊया की शुगर, सॉलिड शुगर आणि लिक्विड, तर जोपर्यंत सॉलिड शुगर आहे तोपर्यंत ते सेपरेट फेजेस आहेत. पण ज्यावेळेला शुगर डिझॉल्व्ह इन वॉटर तर त्यावेळेला ती केमिकली होमोजिनियस होऊन जाईल. बरोबर, फिजिकली डिस्टिंक्ट आहे, बट शुगर कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम द वॉटर. मग त्यावेळेला तो काय होऊन जाईल, सिंगल फेज होऊन जाईल. दॅट इज अ सिंगल फेज. सर असं मी तुम्हाला 2-3 वर्डिंग मध्ये फेजची तुम्हाला ठिकाणी डेफिनेशन दिलेली. तर फेज इज दॅट पार्ट ऑफ मटेरियल विच इज डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स इन स्ट्रक्चर अँड कंपोजिशन. तर इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत. तर आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया की शुगर आणि वॉटर सोल्युशन. आता आपल्याला शुगर आणि वॉटर सोल्युशन, ज्यावेळेला शुगर तुमची वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ड असेल तर ते वन फेज सोल्युशन झालं. म्हणजे त्या ठिकाणी फक्त फेज किती आहे, वन. सो शुगर वॉटर सोल्युशन, त्याला आपण सायरप म्हणतो, इज वन फेज. पण जर त्या वॉटरमध्ये शुगरचे पार्टिकल्स असतील, शुगर डिझॉल्व्ह झालेली नसेल, तर सॉलिड शुगर इज अनदर फेज. त्यावेळेला मात्र सॉलिड शुगर काय असेल, दुसरा फेज असेल. म्हणजे ज्यावेळेला शुगर कम्प्लिटली डिझॉल्व्ह असेल त्यावेळेला सिंगल फेज, आणि ज्यावेळेला शुगर अनडिझॉल्व्ड असेल तर त्या ठिकाणी दोन फेजेस असतील, एक सॉलिड फेज आणि एक लिक्विड फेज. आता ईच हॅज डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. आता प्रत्येकाची फिजिकल प्रॉपर्टीज वेगवेगळी असेल, कारण सॉलिड शुगरची प्रॉपर्टीज वेगळी आणि लिक्विडची वेगळी, कारण वन इज लिक्विड अँड अदर इज सॉलिड. आणि ऑल्सो केमिकल कंपोजिशन ऑफ बोथ आर डिफरंट. आता केमिकल कंपोजिशन पण प्रत्येकाचे वेगवेगळे असतील, कारण शुगरचं केमिकल कंपोजिशन वेगळं आणि वॉटरचं केमिकल कंपोजिशन काय असेल, वेगळं असेल. पण ज्यावेळेला पण सायरप तयार होईल, म्हणजे सोल्युशन तयार होईल,
So syrup is a solution of water and sugar. Syrup is a solution of water and sugar. आणि जे डिझॉल्व्ह झालेली नसेल तर ती असेल तुमची प्युअर शुगर. तसं आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो आईस आणि वॉटरचं. तर आईस आणि वॉटर दोघं H2O पासून म्हणजे कंपोजिशन त्यांचे कंपोनंट सेम आहेत. कंपोनंट्स आर सेम, कंपोजिशन इज सेम, बट आईस इज ए सॉलिड फेज आणि वॉटर इज ए लिक्विड फेज. But when ice melts in water, there is no two separate phases. The phase is a single phase. Sir. So our time is running out. ठीक आहे. तर ice आणि water system both have the composition, both have the same composition, but ice is a solid and water is a liquid. या ठिकाणी एक शब्द राहून गेला. In ice water system both have the same composition. Same composition म्हणजे काय? बोथ हॅव द वॉटर. आईस आणि वॉटर दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय H2O. बरोबर. म्हणजे H2O पासून म्हणजे म्हणून दे हॅव सेम कंपोजिशन. बट आईस इज ए सॉलिड अँड वॉटर इज ए लिक्विड. हेन्स आईस अँड वॉटर आर सेपरेट फेजेस. देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर ऑल्सो डिफरंट. आईसच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत आणि वॉटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या असतात. नंतर आपण समजा सिल्वर आणि कॉपर म्हणजे समजा कन्सिडर द सिल्वर प्लेटेड कॉपर ॲटम. म्हणजे आपण सिल्वर कॉपर ॲटम्स आपण प्लेट केलं तर त्या ठिकाणी सिल्वर आणि कॉपर FCC आहे. बर सिल्वर ॲटम्स आर लार्जर दॅन कॉपर ॲटम्स. हेन देर इज ए कम्प्लीट कंपोजिशन डिस्कंटिन्युटी. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे कॉपर आणि सिल्वर हे जर आपण प्लेट केले तर दोघांचं स्ट्रक्चर FCC आहे. बरोबर. पण सिल्वर ॲटम्स आर लार्जर दॅन कॉपर ॲटम्स अँड देर हेन्स देर इज ए कम्प्लीट कंपोजिशन डिस्कंटिन्युटी. म्हणजे त्या ठिकाणी कंपोजिशन डिस्कंटिन्युटी आपल्याला मिळतील. म्हणून दे आर सेपरेट फेजेस. दे आर सेपरेट फेजेस म्हणजे वी कॅन इझिली सेपरेट द कॉपर अँड सिल्वर. म्हणजे आपण नुसतं त्याला तापवलं तरी पण त्याच्यातनं कॉपर आणि सिल्वर हे सेपरेट होऊ शकतात. दस दे आर सेपरेट फेजेस. आता जी आपण सिस्टीम आपण कन्सिडर करणार तर त्याच्यामध्ये कमीत कमी वन फेज असेल. पण दे इफ मोर दॅन वन फेज एक्झिस्ट इन अ सिस्टीम which each will have distinct properties and the phase boundary locates the discontinuity in the structure. तर जर आपण एखादी कुठली सिस्टीम आपण कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये काय असेल की मोर दॅन वन फेज मे एक्झिस्ट आणि इच विल हॅव डिस्टिंक्ट प्रॉपर्टीज. प्रत्येक फेजची काय असेल डिस्टिंक्ट प्रॉपर्टी राहील अँड द फेज बाउंड्री लोकेट्स द डिस्कंटिन्युटी इन द स्ट्रक्चर. आता फेज बाउंड्री कोणाला म्हणायचं? जसं मी तुम्हाला म्हणलं की आईस आणि वॉटर आपण मिक्स केले. आईस आणि वॉटर. तर आईस आणि वॉटरची जी बाउंड्री असेल त्याला म्हणायचं फेज बाउंड्री. त्याला काय म्हणायचं? फेज बाउंड्री. आणि ती फेज बाउंड्री आपल्याला डिस्कंटिन्युटी स्ट्रक्चर दिसेल आपल्याला. कारण आईसचं स्ट्रक्चर सॉलिड आहे आणि वॉटरचं स्ट्रक्चर लिक्विड आहे. त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट डिस्कंटिन्युटी इन द स्ट्रक्चर, सडनली डिस्कंटिन्युटी इन द स्ट्रक्चर आपल्याला ऑब्झर्व होईल. तर ही जी झाली आपली दिस इज ऑल अबाउट द फेज. आपण फेज डायग्राम नाही बघितली आपण. आता फक्त काय कसली डेफिनेशन बघितली? फेजची डेफिनेशन बघितली. नंतर सोल्युशन. आता आपल्याला सोल्युशन आपल्याला माहिती आहे सॉलिड सोल्युशन. सॉल्युशन्स आपण सॉलिड किंवा लिक्विड दोघा प्रकारचे आपण बघितले. तर सोल्युशन इज अ फेज विथ मोर दॅन वन कॉम्पोनंट. कारण सोल्युशन हे दोन कॉम्पोनंट शिवाय सोल्युशन होऊच शकत नाही. बरोबर. म्हणजे कॉपर आणि झिंक, कॉपर आणि सिल्वर हे आपण मिक्स केले किंवा शुगर आणि वॉटर आपण टाकले तर त्याशिवाय सोल्युशन तयार होणार नाही. बरोबर. तर सोल्युशन इज अ फेज विथ मोर दॅन वन कॉम्पोनंट. इज अ फेज विथ मोर दॅन वन कॉम्पोनंट म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्पोनंट्स एकापेक्षा जास्त आहेत त्याला आपण म्हणायचं सोल्युशन. आता नुसतं पाणी घेतलं त्याला पण सोल्युशन नाही म्हणणार. जर पाण्यामध्ये आपण शुगर ऍड केली तर ते सोल्युशन तयार झालं. इट इज अ सोल्युशन. नुसतं पाणी घेतलं त्याला आपण लिक्विड म्हणूया. इट इज अ लिक्विड. बट वेन शुगर इज ऍडेड टू द वॉटर इट इज अ सोल्युशन. So in solution, whether it is a liquid solution or solid solution, is a phase with more than one component. म्हणजे एकापेक्षा जास्त कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. आता मिक्सचर मी तुम्हाला बोललो की डोंट कन्फ्यूज विथ द ऑलाय अँड मिक्सचर. आता मिक्सचर काय? मिक्सचर इज ए
मटेरियल विथ मोर दॅन वन फेज. मिक्सचर इज अ मटेरियल विथ मोर दॅन वन फेज. बरोबर. तर आता आपण वॉटर आणि आईस याला आपण मिक्सचर म्हणू शकतो. वॉटर आणि आईसला काय म्हणू शकतो आपण? मिक्सचर. इट इज नॉट ऑल आय, कारण सेपरेट फेज आहेत. सो त्याला आपण, कारण आपण आईसचा तुकडा सहज बाहेर काढू शकतो. आईसचा तुकडा आपण काय करतो? सहज बाहेर काढू शकतो, म्हणून त्याला म्हणायचं मिक्सचर. समजा आपण पाण्यामध्ये वाळू टाकली, सँड आहे, आपण समजा पाण्यामध्ये सँड टाकली, तर ते सँडचे जे क्रिस्टल्स आहेत ते आपण हाताने बाजूला करू शकतो. म्हणजे इट इज द मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. इट इज द मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर. कारण सँड डज नॉट डिझॉल्व्ह इन ए वॉटर. तर ते आपल्याला फिजिकली डिस्टिंग, आपल्याला ते सहज आपण सेपरेट करू शकतो. ज्या वेळेला तुम्ही सहज सेपरेट करू शकतात फेजेस, तर त्यावेळेला त्याला म्हणायचं मिक्सचर. इट इज कॉल्ड ॲज मिक्सचर. So mixture is a material with more than one phase. It is a mixture material with more than one phase. How many minutes are remain there? ठीक आहे. त्यात आपल्याला ह्या ज्या सगळ्या सिस्टम्स आहेत या स्टडी करण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल्स आपल्याला उपयोगात आणायला लागतात. आता व्हेरिएबल्स म्हणजे आता ज्यावेळेला आपण फेज डायग्रामचा ज्यावेळेला आपण स्टडी करणार, तर आपल्याला व्हेरिएबल्स काय काय असू शकतात. तर बघा, आपल्याला एखादी सिस्टम आपल्याला स्टडी करायची आहे, तर ती आपण कोणत्या टेम्परेचरला स्टडी करतोय, कोणत्या प्रेशरला आपण ती सिस्टम स्टडी करतोय, त्यांचं कंपोजिशन्स काय असेल. तर हे जे आहेत याला म्हणूया आपण व्हेरिएबल्स. याला काय म्हणूया आपण? व्हेरिएबल. म्हणजे टेम्परेचर व्हेरिएबल आहे, प्रेशर व्हेरिएबल आहे, कंपोजिशन व्हेरिएबल आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत की अंडर व्हॉट कंडिशन्स यू आर स्टडिंग द गिवन सिस्टम, त्याला म्हणायचं आपण व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टम. आता हे जे व्हेरिएबल्स आहेत ते दोन प्रकारे डिवाइड केलेले आहेत. एक एक्सटर्नल व्हेरिएबल्स आणि इंटरनल व्हेरिएबल्स. तर एक्सटर्नल व्हेरिएबल्स जे आहेत तर त्यांना आपण टेम्परेचर आणि प्रेशर, जे बाहेरच्या सराउंडिंग मध्ये आहे त्या टेम्परेचर आणि प्रेशर, तर त्यांना आपण एक्सटर्नल व्हेरिएबल्स म्हणतो सिस्टमचे. आणि इंटरनल व्हेरिएबल्स, इंटरनल म्हणजे काय? तर कंपोजिशन. तर कंपोजिशन म्हणजे कोणकोणत्या एलिमेंट्सचं ती सिस्टीम आहे. आणि नंबर ऑफ फेजेस. नंबर ऑफ फेजेस आपण पी ने दाखवतो. बरोबर. नंबर ऑफ फेजेस पी. बरोबर. तर आता यात आपल्याला 4 व्हेरिएबल्स आपल्याकडे मिळाले, दोन एक्सटर्नल व्हेरिएबल्स आणि 2 इंटरनल व्हेरिएबल्स म्हणजे कंपोजिशन आणि फेजेस. आता नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, आता हे चार व्हेरिएबल्स मध्ये नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स अमंग दिस गिव्स द डिग्रीज ऑफ फ्रीडम. नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स अमंग दिस गिव्स द डिग्रीज ऑफ फ्रीडम. आता हा डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय की समजा मी या ठिकाणी एक पेंडुलम आपण घेऊया. हा पेंडुलम आहे समजा, आणि मी या पेंडुलमला या ठिकाणी मी असा एक अडथळा निर्माण केला, तर तो या डायरेक्शनला जाऊ शकणार नाही. म्हणजे टू द लेफ्ट इट हॅज नोट फ्रीडम, पण टू द राईट इट हॅज ए फ्रीडम. टू द राईट इट हॅज ए फ्रीडम. मग आपण एखादी सिस्टीम ज्यावेळेला आपण कन्सिडर करतो, तर कोणते व्हेरिएबल्स हे व्हेरी होऊ शकतात. म्हणजे टेम्परेचर व्हेरी होईल का प्रेशर व्हेरी होईल. तर हे झाले आपले, याला म्हणतो आपण नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. बरोबर. म्हणजे आपण 4 व्हेरिएबल्स घेतले, टेम्परेचर, प्रेशर, कंपोजिशन आणि नंबर ऑफ फेजेस. बरोबर. तर आपण एखादी एक पॅरामीटर आपण फिक्स केला, एखादा पॅरामीटर आपण फिक्स केला, तर दुसरे मात्र व्हेरी होऊ शकतात. तर त्याला म्हणायचं डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्याला काय म्हणायचं? डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे समजा आपण प्रेशर फिक्स केला, कारण आपण सगळे जे एक्सपेरिमेंट्स करतो ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरला करतो. एकच मिनिट बाकी राहिला, एका मिनिटामध्ये मला हे संपवायचं आहे. तर नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय की समजा एखादा पॅरामीटर तुम्ही फिक्स केला, तर कोणता पॅरामीटर व्हेरी होऊ शकतो त्याला म्हणायचं नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. तुम्ही टेम्परेचर व्हेरी करू शकतात, प्रेशर व्हेरी करू शकतात, कंपोजिशन व्हेरी करू शकतात, का फेजेस व्हेरी करू शकतात. पण जनरली कंपोजिशन आणि फेजेस हे आपल्या हातामध्ये असतं, आणि टेम्परेचर आणि प्रेशर हे एक्सटर्नल व्हेरिएबल्स आहेत, तर जनरली ते व्हेरी होऊ शकतात. तर नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम जे आहे, दी नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स अमंग दिस गिव्स द डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे आपल्याला या लेस दॅन 1 मिनिट याचे 4 व्हेरिएबल्स आहेत. याच्यामध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स कोणते आहेत, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स कोणते आहेत, तर ते आपल्याला जर फाइंड आउट करता आले तर आपल्याला नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम काढता येतो. आता हे जे पॅरामीटर्स मी या ठिकाणी दिले, तर ते दे आर रिलेटेड बाय द इक्वेशन P + F = C + 2.
तर आता पी म्हणजे नंबर ऑफ फेजेस, एफ म्हणजे नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम, सी म्हणजे कॉम्पोनंट्स आणि +2 इज द फॅक्टर देअर बिकॉज देर आर 2 एक्सटर्नल व्हेरिएबल्स. बरोबर. आता हा याला म्हणतात गिब्स फेज रूल. ओके, टाइम इज ओव्हर. 1 मिनिटाच्या पेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स? यू कॅन आस्क मी. No, sir, it not seems to be. But when I'll see your recorded chapter fully, then I'll definitely ask you. Okay, thank you.